आपल्या आजूबाजूला डोळ्यांदेखत जुन्या इमारती पडतात आणि त्या जागी उंच उंच टॉवर्स उभे राहतात. हे चित्र तर आता अगदीच परिचयाचं झालंय. पण कधी असा प्रश्न पडतो का की हे सगळं आर्थिकदृष्ट्या जमतं कसं? आज आपण याच शहरी बदलामागचं गणित आणि रहस्य उलगडणार आहोत. खरंच हे एक मोठं कोडच आहे नाही का? विचार करा, जुन्या रहिवाशांना त्याच जागी नवीन चकचकीत घरं मिळतात, तीही जवळपास मोफत. आणि दुसरीकडे बिल्डरसुद्धा मोठा नफा कमावतो. हे सगळं गणित जुळून कसं येतं? यामागे आहेत काही सरकारी नियम आणि एक जबरदस्त आर्थिक मॉडेल. चला तर मग उघडूया या रहस्याचं एक एक पान. बरं, मग हे सगळं समजून घ्यायचं असेल तर आपल्याला एकदम मुळाशी जायला हवं. म्हणजे पहिला प्रश्न हा येतो की या जुन्या इमारती पाडून नवीन का बांधायच्या? आणि याचं उत्तर खरं तर खूप सोपं आहे. अनेक जुन्या इमारती आजच्या वेगवान आयुष्यासाठी खूपच गैरसोयीच्या ठरत आहेत. आणि याच गैरसोयीमुळे काय होतं तर रहिवाशांना आणि बिल्डर्सना दोघांनाही पुनर्विकासासाठी एक मोठी संधी दिसते. अशा अनेक सोसायट्या आजूबाजूला दिसतात, जिथे इमारती धोकादायक बनल्या आहेत. गाडी लावायला इंचभरही जागा नाही. आणि कल्पना करा, चौथ्या मजल्यावर कोणी आजारी असेल आणि लिफ्टच नसेल तर किती कठीण परिस्थिती असेल. या सगळ्यामुळे तिथलं आयुष्य खरंच खूप अवघड होऊन जातं. आणि दुसरीकडे बघा, आजकाल प्रत्येकाला हव्या आहेत आधुनिक सुविधा, चांगली सुरक्षा, आरोग्यासाठी जिम, मुलांसाठी खेळायला बाग. अपेक्षा खूप वाढल्या आहेत. आणि एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी, ह्याच वाढत्या गरजा आहेत ज्या या पुनर्विकासाच्या गाडीला खरा वेग देतात. ओके, तर आता येऊया या सगळ्या मागच्या आर्थिक गणिताकडे. या गणिताची पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची किल्ली ती म्हणजे FSI, म्हणजेच फ्लोअर स्पेस इंडेक्स. सोप्या शब्दांत सांगायचं झालं तर FSI म्हणजे एखाद्या जागेवर किती बांधकाम करायला परवानगी आहे हे ठरवणारा एक सरकारी नियम. ही मर्यादा त्या प्लॉटच्या क्षेत्रफळाच्या पटीत ठरते आणि हाच तो नियम आहे जो संपूर्ण शहराच्या विकासाची दिशा ठरवतो आणि त्यावर नियंत्रण ठेवतो. सूत्र अगदी सरळ आहे. प्लॉटचे एकूण क्षेत्रफळ गुणिले FSI. यातून जे उत्तर येईल ते झालं बांधकामासाठी उपलब्ध असलेलं एकूण क्षेत्र. अगदी सोपं आहे. चला एक उदाहरणच घेऊया, म्हणजे पटकन लक्षात येईल. समजा 5,000 चौरस फुटांचा एक प्लॉट आहे आणि तिथला FSI आहे 1. तर बांधकाम किती करता येईल? बरोबर 5,000 चौरस फूट. पण इथेच तर खरी गंमत आहे. जर FSI 2 झाला तर तर थेट दुप्पट, म्हणजे 10,000 चौरस फूट. म्हणजे एक गोष्ट तर पक्की आहे, FSI वाढला की बांधकामाची क्षमता वाढली. पण थांबा, गोष्ट फक्त इतकीच नाहीये. विकसकांना या मूळ FSI पेक्षाही जास्त बांधकाम करण्यासाठी एक जादूची कांडी मिळते. आणि हीच आहे या कोड्याची दुसरी आणि तितकीच महत्वाची किल्ली. ही किल्ली आहे TDR, म्हणजेच हस्तांतरणीय विकास हक्क. समजा एखाद्याची जागा रस्त्यासाठी किंवा बागेसारख्या सार्वजनिक कामासाठी आरक्षित आहे. ती जागा सरकारला दिल्यावर सरकार मोबदल्यात एक प्रमाणपत्र देतं. हे नीट आहे का? त्याला म्हणतात डेव्हलपमेंट राईट्स सर्टिफिकेट, म्हणजेच DRC. सोप्या भाषेत सांगायचं तर हा एक प्रकारे हवेत तरंगणाऱ्या बांधकामाचा हक्क आहे, जो विकताही येतो आणि दुसरीकडे वापरताही येतो. हे चित्र बघा, यावरून TDR म्हणजे काय हे एकदम स्पष्ट होईल. हे बघा, एका जागेवरचे विकासाचे हक्क म्हणजे जिथे भविष्यात रस्ता किंवा बाग होणार आहे, ते हक्क तिथून अक्षरशः उचलले जातात आणि दुसऱ्या प्रोजेक्टमध्ये वापरले जातात. आणि यामुळेच त्या दुसऱ्या इमारतीला जास्त मजले बांधता येतात. कमाल आहे ना? ओके, तर आतापर्यंत आपण 2 महत्त्वाचे तुकडे पाहिले, FSI आणि TDR. आता वेळ आली आहे हे सगळे तुकडे जोडून हे आर्थिक कोड सोडवण्याची. आणि आपण सुरुवातीला जो प्रश्न विचारला होता त्याचं उत्तर याच गणितात दडलंय. विकसक FSI आणि TDR वापरून जी अतिरिक्त जागा बांधतो ती विकून त्याला प्रचंड नफा मिळतो. आणि याच नफ्यामधून जुन्या रहिवाशांना नवीन घरं मिळतात, ज्याला आपण मोफत म्हणतो. पण खरं तर ते मोफत नसतं. त्याचा खर्च हा नवीन फ्लॅट विकत घेणाऱ्या ग्राहकांकडून वसूल केला जातो. तर मग हे बिल्डर करतात कसं? याचे साधारणपणे 4 सोपे टप्पे आहेत. पहिला टप्पा, विकसक प्लॉटचा FSI, विकत घेतलेला TDR आणि इतर सगळे बोनस एकत्र करतो. मग दुसऱ्या टप्प्यात त्याला बांधकामासाठी एक प्रचंड मोठं क्षेत्र उपलब्ध होतं. त्यानंतर तिसऱ्या टप्प्यात यातील एक भाग जुन्या रहिवाशांसाठी वापरला जातो, त्याला पुनर्वसन घटक म्हणतात.
आणि मग येतो सगळ्यात महत्त्वाचा चौथा टप्पा. उरलेला मोठा भाग म्हणजेच मुक्त विक्री घटक खुल्या बाजारात विकला जातो आणि यातूनच सगळा नफा मिळवला जातो. आणि हे वाक्य अगदी परफेक्ट आहे. हा जो फ्री सेलचा भाग आहे ना, हेच खरं तर या सगळ्या पुनर्विकासाच्या गाडीचं इंजिन आहे. या इंजिनशिवाय ही गाडी 1 इंचही पुढे सरकणार नाही. याचाच अर्थ FSI आणि TDR हे फक्त काही किचकट सरकारी नियम नाहीत. नाही, ही तर आपल्या शहरांचं भविष्य घडवणारी, त्यांना आकार देणारी प्रचंड शक्तिशाली साधनं आहेत. पण ते कसं? हे समजून घेऊया. शहर नियोजक याच साधनांमधून ठरवतात की शहरात कुठे घनता वाढवायची, कुठे विकासाला प्रोत्साहन द्यायचं आणि सगळ्यात महत्त्वाचं, सार्वजनिक सुविधांसाठी म्हणजे रस्ते, बाग, शाळा यांसाठी जागा कशी उपलब्ध करायची. हे खूप मोठं आणि दूरदृष्टीचं नियोजन असतं. पण अर्थातच इथे एक तारेवरची कसरत आहे. एका बाजूला जास्त FSI म्हणजे जमिनीचा पुरेपूर वापर, जास्त घरं, हे सगळं बरोबर आहे. पण दुसऱ्या बाजूला या वाढत्या घनतेचा पर्यावरणावर जो ताण येतो त्याचं काय? त्यामुळे विकासाच्या या मॉडेलमध्ये पर्यावरणाचा विचार करणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि मग शेवटी हाच मोठा प्रश्न आपल्यासमोर उभा राहतो की एका बाजूला उंच इमारतींची गरज आणि दुसऱ्या बाजूला एक प्रदूषणमुक्त, सुंदर आणि राहण्यायोग्य शहर, या दोन्हीमध्ये तो समतोल आपण साधणार कसा? खरंच आपल्या शहरांचं भविष्य याच प्रश्नाच्या उत्तरात दडलंय. विचार करायला लावणारा मुद्दा आहे, नाही का?